नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वंदन करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्य विधाता, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय निलिमा गणवीर यांना विनंती करते की त्यांनी ती सरण अनुसरण करावे. निलिमा गणवीर मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. आज आपण या मालिकेचे 105वे पुष्प घेऊन आलो आहोत. आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय सिद्धार्थ लभाने सर, आणि त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय देते. सर बी केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी पालीमधून MA आणि नेट केले आहे. MPSC परीक्षेत सर यशस्वी झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट हा कोर्स नागपूर विद्यापीठातून सरांनी केलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संचालनालयात सहसंचालक या पदावर काम करत असताना 2019 मध्ये सर निवृत्त झाले आहेत. सरांनी आपल्या ह्या व्याख्यानमालेमध्ये धम्मसाकटच्या समूहावर व्याख्यानमाला 1 धम्मपद अठ्ठकथा आणि 1 धम्मपद अठ्ठकथांवर मार्गदर्शन केले आहेत. आणि ते आता अनेक जातक अठ्ठकथेवर देखील मार्गदर्शन करत आहेत. तर सरांचा आजचा विषय आहे बालोवाद जातक वर्णना आणि सुख जातक वर्णना. तर मी सर्वांच्या वतीने सरांना विनंती करते की सरांनी या दोन्ही जातकावर मार्गदर्शन करावे. सिद्धार्थ लबाने सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्व उपासक उपासिकांना नमो बुद्धाय. आणि जे धम्मसाकटच्या पूर्ण टीम आहे त्यांनी प्रचंड मेहनत करून हे जे सगळं PPT आणि सगळं प्रेझेंटेशन सगळं तयार केलेलं आहे, इमेजेस तयार केलेले आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि मला परत धम्मसाकटच्या मध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत धन्यवाद देतो. आणि आजच्या जातकाच्या संदर्भात धम्मसाकटला सुरुवात करतोय. तर 2 जातक आज आपण अभ्यासणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर एक आहे बालोवाद जातक वर्णना आणि दुसरी आहे सुख जातक वर्णना. तर तुमच्या लक्षात आलं असेल दोघांचे जे सिरियल नंबर आहेत हे वेगवेगळे दिसतील, म्हणजे एका सिक्वेन्सिंग न घेता इकडून एक असं का घेतलेलं आहे. एक 246 आहे आणि दुसरं 255 आहे. त्याचं कारण असं आहे की त्या दोघांमध्ये जो संदर्भ आहे किंवा जो विषय आहे तो साम्य असल्यामुळे मला योग्य पद्धतीने त्याच्यावरती भाष्य करता येईल आणि कसं ते आपल्याला अप्लिकेबल आहे आपल्या लाईफमध्ये ते सांगण्यासाठी या 2 जातकांची निवड केलेली आहे. तर पहिल्यांदा बघूया बालवाद जातक. तर बालवाद म्हणजे मूर्खपणाचा ज्यांनी ओवाद केलेला आहे अशा पद्धतीचा जो टायटल आहे त्याची ही संकल्पना आहे. तर ती काय आहे मूर्खपणा, तर ते बघूया आपण. तर यामध्ये आपल्याला दिसते अत्यंत सुंदर असं भोजनाचं ताट दिसते आपल्याला, जसं काही आपल्यालाच तोंडाला पाणी सुटेल या पद्धतीने. आणि भोजनाच्या संदर्भामध्ये जे वाद केलेला आहे, वालवाद केलेला आहे
आणि त्याचे जे गाईडलाईन्स आहेत बुद्धांनी दिलेले ते या जातकातून कसे पुढे येतात ते आपण बघू. तर ही आता जातक अर्थकथा सुरू होते इथून. हंत हंत्वा चेत्वा वदित्वा चाती इदं सत्ता वेसाली उपनिसाय कुटागार सालाय विहरंतो सिंह सेनापती आरंभ कथेसी. तर ही जी गाथा आहे हंत्वा चेत्वानी जी सुरू होईल नंतर बघू आपण जी, तर ती जी गाथा आहे ती सिंह सेनापतीच्या बाबतीमध्ये म्हटलेली आहे. तर हा जो सिंह सेनापती आहे हा वैशालीला आहे आणि तो एक आर्मीचा सेनापती आहे वरूनच दिसतं. आणखी यांचे सिंह सेनापतीचे आणि बुद्धांचा संवाद अजून बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. तर जेव्हा आपण चर्चा करू त्यावेळेस तो विषय येईलच पुढे. तर हा सिंह सेनापती काय करतो बघा. आधी तो निघंटांकडे होता, आता तो बुद्धांकडे आलेला आहे, बुद्धांचा शिष्य झालेला आहे. तर सो ही भगवंतं शरणं गत्वा, बुद्धाला शरण गेल्यानंतर त्याने काय केला, निमंत्रित्वा पुनः दिवसे स मनसक भत्तं अदासी. तर त्याने काय केलं, बुद्धाला निमंत्रण देऊन एक दिवस काय केलं, निमंत्रण दिलं आणि त्याला मांस असलेलं मांस सहित समंसक भक्तं भोजन त्यांना अदासी म्हणजे दान दिलं, वाढलं. निघंटा तं सुत्वा कुपिता अनत्तमना तथागतं विहेठे तुकामा समनो गौतमो जानंग उदिसकं मनसंग भुंजती ती अक्को सिंसू. अक्को सिंसू म्हणजे म्हणजे त्याने गोंधळ करून टाकला सगळीकडे, त्यांची निंदा करायला लागला. हा निघंट व्यक्ती या निघंट नाटपुत्त. तर त्यांनी निघंटांनी ऐकलं की बुद्धांना जे मांसयुक्त भोजन दिलं ते बुद्धांनी स्वीकारलं आहे आणि त्याचं भोजन केल्यानंतर जे त्याला बातमी मिळाली तर तो चिडला, कुपिता आणि अनत्तमाना तथागतं विहेठे तू कामा म्हणजे बदनाम करण्यासाठी विहेठे तू कामा म्हटलं की हा जो श्रमण गौतम आहे काय करता की जानंग उद्दिष्ट कथन म्हणजे त्याला माहित आहे जाणीवपूर्वक त्याच्यासाठी जे मांस केलेलं आहे भोजन, मांसयुक्त भोजन असं मांस तो ग्रहण करत आहे. तर हे जेव्हा सगळीकडे पसरायला लागलं ही जी बातमी आहे, ही जी बदनामी आहे, तर त्यावरती आता ही गोष्ट बुद्धांच्या कानापर्यंत गेलेली आहे. तर धम्मसभेमध्ये नेहमीप्रमाणे चर्चा सुरू होती की आवसो निघंट नाटपुट्टो हा जो आहे असा म्हणतोय की समन गौतमो जानंग उद्दिष्ट कथंग बनसंग भुंजती ती सद्दिंग परिसाय अक्को संतो आ हिंडंती. असं म्हणून हा जो श्रमण गौतम मांस खातो आहे आणि असं आणि हा काय करतो की सद्दिंग परिसाय म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तो जाईल कोणत्याही परिसदेत म्हणजे ती उपासकांची असो की भिक्खूंची असो की त्यांच्या त्यांच्या निघंटाच्या शिष्यांची असो त्या ठिकाणी तो अक्को संतो सगळीकडे ओरडून बदनामी करून चिडून आ हिंडंती तसं तो हिंडायला लागला, म्हणजे जागोजागी तशी बदनामी करायला लागला. तंग सुत्वा हे शास्त्रांनी ऐकल्यानंतर सत्ता न भिक्कवे निघंट नाटपुट्टो इदान एवं मग उद्दिष्ट कथं मंस खादनेन गहरती पुबेपी गरहिवाती वत्वा अदन अतितं आहरी. तर बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो जे धम्मसभेत जी चर्चा सुरू होती त्यावर बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो हे आजच नाही आताच नाही हा जो निघंट नाटपुत्त आहे की अशा पद्धतीची माझी बदनामी करतो, तो पूर्वी सुद्धा याच संदर्भात म्हणजे उद्दिष्ट कथं मंस खादनेनं म्हणजे मांस खाण्याच्या बाबतीत यांनी गरहती म्हणजे यापूर्वी सुद्धा बदनामी केलेली आहे. आणि हे सांगून मग बुद्ध अतीत आहारी आता अतीत कथा सांगत आहेत. तर अतीते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारयन्ते बोधिसत्तो ब्राह्मणकुले निपतित्वा वयपत्तो इसिपभजं पभिजित्वा लोण अंबिल सेवनत्थाय हिमवंततो वाराणसी गंत्वा पुनर्दिवसे नगरं भिक्कायं पविसी. तर वाराणसी मधला जो ब्रह्मदत्त राजा आहे
तेव्हा राज्य करीत असताना हा जो बोधिसत्व आहे तो ब्राह्मण कुलामध्ये उत्पन्न झालेला आहे. आणि वयपत्तो इसी पबज्जित्वा, म्हणजे एका विशिष्ट वेळीच, म्हणजे काही कालांतराने, वयपत्तो वयात आल्यानंतर तो प्रवज्जित झाला. आणि मग आता प्रवज्जित लाईफ जगत असताना त्याला लोण आंबील सेवनत्थ आहे. म्हणजे लोण म्हणजे मीठ आणि आंबील म्हणजे काही आंबट पदार्थ, हे थोडेसे कधी त्यांना वाटलं की सेवनत्थ आहे, हे मला सेवन करायचे आहे, तर त्यासाठी हिमवंत तो वाराणसी गंतवा, तर हिमवंत पासून तो वाराणसी मध्ये गेला हा बोधिसत्व. आणि तिथे जाऊन पुनर्दिवसे नगरंग भिक्कायंग पवसी, नगरामध्ये भिक्षाटनासाठी म्हणजे पिंडपातासाठी त्यांनी नगरामध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यावेळेस काय होतं बघा, अथेको कुटुंबिको, एक कुटुंबिक, एक हाऊस होल्डर काय म्हणतो, तापसंग विहेटे सामी, या जो तपस्वी जो हा चारिका करत आहे याला काय करेल मी, बदनाम करेल, याला त्रास देईल, असं म्हणून घरंग पवेसेत्वा पयत सासने, पयत आसने, पयत आसने दोन शब्द आहेत तिथे. टाकलेलं आसन म्हणजे अंथरलेलं आसन, याच्यावरती निशिदा पेत्वा, त्यांना व्यवस्थित बसवून, त्या साधूला बसवून मच्छ मनसेनं परिविसित्वा, त्याला मांसयुक्त, मच्छी म्हणजे फिश युक्त भोजन त्याला सर्व केलं, परिवसित्वा. आणि भत्त किच्चावसाने, म्हणजे पूर्ण भोजन झाल्यानंतर अवसाने एकमंतंग निसित्वा, त्याच्याजवळ जाऊन तो बसला, निषेधित्वा बसून काय म्हणतो, त्या तापसाला म्हणतोय की इमंग मनसंग तुम्ही येव उद्दिष्ट पाने मारेत्वा कतंग, हे जे मांस जे तुम्ही खाल्लेलं आहे हे तुझ्यासाठीच, तुझ्या खायच्या उद्देशानेच मी प्राण्यांना मारून बनवलेलं आहे हे भोजन. इदं अकुशलं मा अम्माकं एवं तुम्हा कंपी होतू ती वत्वा पठमं गाथं आह. तर हा जो कपटी जो हा आहे कुटुंबिक आहे, तो काय म्हणतो की हे जे भोजन तू केलेलं आहेस यात मध्ये जे मांस वापरलेलं आहे तुझ्यासाठीच मी प्राणी मारला आहे, आणि ते मारून जे भोजन तयार केलेलं आहे ह्या अकुशल कम्माने, इदं अकुशलं मा अमक्केव, हे जे अकुशल कमा आहे आमचं नाही, आमचं असू नये, अम्माकं एवं तुम्हा कंपी होतू, हे तुझं अकुशल कम्म झालेलं आहे, असं म्हणून पहिली गाथा म्हटली. म्हणजे हे त्रास देण्याचा किती विचित्र प्रकार आहे बघा. तर काय होतं मग आता याच्यावरती हा जो दुष्ट जो हे आहे कुटुंबिको, त्यांनी आता ही गाथा म्हटली त्या तापसासाठी. काय म्हणतो तो, हंत्वा चेत्वा छेत्वा वदित्वाच देती दान असंयतो, म्हणजे मारून छेतून म्हणजे छेदन करून किंवा वध करून, देती दान असंयतो, असंयत राहून किंवा अकुशल चित्ताने, देती दान जो दान देतो, एदिसंबत्तं भुंजमानो, असं जे भोजन आहे वध केलेलं जाणीवपूर्वक अकुशल चित्ताने जे भोजन आहे, एदिसंबत्तं भुंजमानो, जो खाणारा आहे, भुंज खाणारा, मानो खाण्याची प्रक्रिया म्हणजे भुंजमानो है ना, गतमानो, ठीक आहे, तर खादमानो. तर हे खात असताना काय होते, सपापेन उपलिप्पती, तर तो जो व्यक्ती आहे खाणारा तो पापाने लिप्त होतो, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे त्या तपस्वीच्या बाबतीमध्ये. त्यावरती आता ह्या गाथेबदले हे शब्द आहेत जे आता आहे त्याचं इथे विश्लेषण दिलेलं आहे. तथ्य म्हणजे त्या कुठले कुठले अर्थ, हंत्वाती पहरित्वा म्हणजे मारून, हंत्वा जो शब्द आलेला, छेत्वाती किलमेत्वा त्याला क्लेश देऊन, वधित्वाती माहिती आपल्याला वध करून किंवा मारेत्वा, देती दान असंयतो या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलं की असंयतो दुस्सिलो एवं कत्वा दानं देती, म्हणजे दुःशिलात राहून दान दिलेलं आहे त्यांनी,
ए दिसंग भत्तंग भुंजमानो या शब्दाचा अर्थ आहे स पापेन लिप्पती ए दिसंग उद्दिसकतं भत्त भुंजमानोसो समनोपी पापेन उपलिप्ता संयुजती एवाती. मग ह्या अशा पद्धतीने म्हणजे जो अशा पद्धतीने दिलेलं जे भोजन आहे तो म्हणतो की पापेनं जो समनोपी पापेनं उपलिप्पती म्हणजे त्या श्रमणालाच पापामध्ये लिप्त करणार आहे असं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे आपण ऑलरेडी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तंग सुत्वा हे ऐकून बोधिसत्व द्वितीयं गाहतं आह. मग त्यावरती हा जो बोधिसत्व आहे हा जो तापस आहे तो आता याच्यावरती उत्तर देतोय. पुत्तदारंपीचे हंत्वा देती दानं असंयतो पुण्यमानोपी संपय्यो न पापेन उपलप्पती. अरे गृहस्था तू तर प्राणी मारून मला दिलेले आहेस पण त्या प्राण्यांच्या ऐवजी पुत्तदारंपीचे हत्वा म्हणजे स्वतःचा पुत्र किंवा पत्नीची हत्या करून हंत्वा. जर तू अकुशल चित्ताने असंयतो चित्ताने जर दान देत असतील आणि ते मी भोजन केलेलं असेल भुंजमानोपी सपय्यो मी जे भोजन कसं केलेलं आहे सपय्यो प्रज्ञेने मनाच्या शुद्ध चित्ताने भोजन केलेलं आहे. माझ्या मनामध्ये कुठलाही त्याबद्दल आसक्ती नाहीये किंवा क्लेश नाहीये. मी ते भोजन म्हणूनच ग्रहण केलेलं आहे प्रज्ञेने केलेलं आहे माइंडफुलनेसने केलेलं आहे. न पापेन उपलिप्पती असा कुठल्याही पद्धतीचा पापामध्ये खाणारा व्यक्ती पापामध्ये लिप्त होत नाही असं समर्पक उत्तर त्या तापसाने त्या कुटुंबिकाला दिलेलं आहे. आता या गाथेचाही अर्थ या ठिकाणी आपण बघूया. तत्थ भुंजमानोपी स पय्योती तिट्टतु अय्यंग मसंग तर त्याचा अर्थ अन्यमास पुत्तदार वदितापी. आता ह्याचा अर्थ समजला आपल्याला. दुःसेलेनं दिन्न सपय्यो म्हणजे हे जे दान आहे पुत्तदार मारले तरी सुद्धा वदित्वा पी दुसेलेनं दिन्न असे दिलेलं दान जर सपय्यो प्रज्ञायुक्त मनाने कोणत्या प्रज्ञायुक्त मनासोबत काय काय आहे खंती मेत्ता आदी गुण संपन्न म्हणजे नुसतीच खंती मेत्ता नाही इत्यादी मैत्रीचे गुण खंतीचे गुण टॉलरन्स ह्या सगळ्या गोष्टीच्या संपन्न असलेला जो व्यक्ती आहे तंग भुंजमानोपी पापेन न उपलिप्पती. हे एक्सप्लेनेशन आहे की तो पापात लिप्त होत नाही. एवं मत्संग बोधिसत्व धम्म कथित्वा उठायसना पक्कामी असं समर्पक उत्तर देऊन हा जो बोधिसत्व आहे हा तपस्वी आहे तिथून असा धम्म सांगून तिथून निघून जातो. उठाय आसना आसनावरून उठून त्या ठिकाणी निघून जातो आहे. तर ही जी गाथा आहे या ठिकाणी पूर्ण होते आहे. आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी जो भोजन दान केलेलं आहे ते जाणीवपूर्वक दिलेलं आहे अकुशल चित्ताने दिलेलं आहे. तर आपण याचं शेवटी विश्लेषण करूया. आता आपण संबोधन बघूया. तर अशी जी कथा सांगताना शेवटी मग बुद्ध सांगतायत की सत्था इमंग धम्मंग दैसनं आहरित्वा जातकं संबोधानेसी तदा कुटुंबिको निघंटो नाथपुत्तो अहोसी. हा जो कुटुंबिको होता हा हाऊस होल्डर होता तो आत्ताचा निघंटनाथ पुत्र आहे आणि तापसो पण अहमेव अहोसी. हा जो तपस्वी आहे हा मीच होतो असं या ठिकाणी संबोधन करतायत बुद्ध. आणि या ठिकाणी ही बालोवाद जातक वर्णना या ठिकाणी पूर्ण होते आहे. आपण आता दुसरी जातक घेऊया. तर सुक जातक. तर सुक म्हणजे पोपट. आपल्याला पालीचा हा शब्द आहे सगळ्यांना माहिती असेलच. तर याबद्दलही जातक आहे आणि ही सुद्धा कथा फूडलाच रिलेटेड आहे भोजनालाच रिलेटेड आहे. तर ही अर्थकथा इथे सुरू होते जेतवनामध्ये. यावसो मतमय्य स्थिती ईदं सत्ता जेतवने विहरंतो एकं अतिबहु भुंजित्वा अजीर्णेन कालंकतं भिक्खू आरब्ध कथेसी. तर ही जी गाथा आहे ती पुढे येईलच
तर ती गाथा जेतवनामध्ये कशाबद्दल म्हटलेली आहे की अतिबहुभुंजित्वा, अन्नाचं अतिसेवन करून अजीर्ण होऊन ओव्हर इटिंग होऊन तो भिक्खू मृत्यू पावतो त्याबद्दल दिलेली आहे. म्हणजे भिक्खू मध्ये पण भोजनाची अशी जी लालसा आहे की तो ओव्हर इटिंग करून मरतो. तर हे गंभीर प्रकारचं जी घटना आहे ते तेवढ्याच गांभीर्याने आपण याकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने बघितलं पाहिजे की बुद्धांनी मग या विशिष्ट विषयासाठी म्हणजे भोजनाच्या बाबतीतला किती नियम बनवलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस सुद्धा असे अतिभोजन करणारे भिक्खू होते. हा, तर आता तो भिक्खू मरण पावलेला आहे ओव्हर इटिंगने. तर ती त्याबद्दल आता तस्मी किरंग एवं कालकते धम्म सभायंग भिक्खू तस्य अगुण कथंग समुट्टा पेसू. तर त्या भिक्खूचे अगुण म्हणजे ती जी वाईट सवय होती त्याला अति खायची, तर त्याबद्दल चर्चा उत्पन्न झाली. अगुण कथंग समुट्टा पेसू. तर काय म्हणतात, औसो असुको नाम भिक्खू अत्तनो कुच्चिपमान अजानित्वा अतिबहुभुंजित्वा जिरापेतू असक्कंतो कालकतो. तर ते काय म्हणतात की कुच्ची प्रमाण म्हणजे आपल्या पोटाच्या प्रमाणाच्या बाहेर ते प्रमाण न जाणून अजानित्वा अतिबहुभुंजित्वा खूप जास्त खाऊन त्याला जिरापेतू असक्कंतो म्हणजे त्याला जिरवू शकलं नाही किंवा डायजेस्ट करू शकलं नाही, त्यामुळे तो मृत्यू पावलेला आहे अशी कथा सुरू असते, अशी चर्चा सुरू असते. त्यावेळेस सत्ता आगंतवा, त्या ठिकाणी शास्ता येतात आणि म्हणतात की काय नो अर्थ भिक्खवे एतरी कथाय सन्निसिन्ना म्हणजे इथे बसून सन्निसिन्ना या ठिकाणी एकत्र बसून तुम्ही कसली चर्चा करताय भिक्खूंनो. ती पुच्छित्वा, ते विचारल्यावर सांगतात की इमाय नामा म्हणजे बनते अशी अशी चर्चा. ती उत्ते असं ऐकल्यानंतर बुद्ध म्हणतात न भिक्खवे इदान एव पुब्बे पेस अतिभोजन पच्चन एव मतो ती वत्वा अतितं आहारी. हा जो भिक्खू आहे हा आताच नाही मेला, पूर्वी सुद्धा अतिभोजन करून मेलेला आहे. आणि आता अतीत कथामध्ये बुद्ध घेऊन जात आहेत. तर अतिते वाराणसीय ब्रह्मदत्ते राज्य कारयन्ते बोधिसत्तो हिमवंत पदेसे सुखयोनीय निबंधित्वा अनेकानं सुख सहसानं समुद्धा अनुगते अहिमवंत पदेसे वसंतानं राजा अहोसी. तर ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना वाराणसीच्या मध्ये त्यावेळेस हा जो बोधिसत्व आहे हा कुठे जन्म घेतला त्याने, समुद्रानुगते समुद्राच्या शेजारी हिमवंत प्रदेशामध्ये जन्म घेतला आणि तो तिथे वसंताना म्हणजे राहत असताना तो राजा होता. त्या पूर्ण पोपटचा जो समूह आहे त्याचा तो राजा अहोसी. मग तसे को पुत्तो अहोसी, मग त्याला एक पुत्र होता. मग तस्मी बलपत्ते बोधिसत्व दुर्बल चक्षुको अहोसी. तर तो जो मेन बोधिसत्व आहे तो आता काय झालाय की काही काळानंतर म्हणजे उतार वयामध्ये बलपत्ते काय झालं की दुर्बल चक्षू, त्याचे डोळे दुर्बल झाले म्हणजे त्याला कमी दिसायला लागलं. तर कमी दिसत असल्यामुळे मग काय आली की पूर्ण जबाबदारी जी आली ना त्यांच्या मुलावर आली. जो भिक्खू जो पोपट आहे त्याचा पुत्र, त्याच्यावरती त्याच्या पालनपोषणाची त्याच्या आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर आली. तर हा जो सुख आहे, हा जो पुत्र आहे त्याबद्दल किंवा ज्या पोपटांच्या बद्दल एक कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी नमूद केलेली आहे ती ही की सुकानंद किरण सिघो वेगो होती, की हे जे पोपट आहेत ना खूप वेगवान असतात. तेनंग तेसंग महल्लक काले पठम चक्खुम एवं दुर्बल होती. तर ते म्हणतात की या ठिकाणी डिस्क्राईब केलेलं आहे की महल्लक काले जेव्हा हा पोपट जेव्हा तरुण असतो तो अतिशीघ्रवान वेगवान असतो आहे की नाही, पण जेव्हा तो म्हातारा होतो त्यावेळेस काय होतं त्याचे चक्षु दुर्बल होतात, त्याचे डोळे दुर्बल होतात, त्याला नीट बघता येत नाही. तर हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर मग बोधिसत्वस पुत्तो माता पितरो कुलावके थपेत्वा गोचरंग आहारित्वा पोसेसी. मग तो जो पुत्र आहे बोधिसत्वाचा पोपट जो आहे पुत्र, तो काय करतो
कुलावके ठपेत्वा. कुलावके म्हणजे नेस्ट किंवा घरटं. तर त्या दोघांना घरटात ठेवतो आई वडिलांना. आणि गोचरंग आहारित्वा. गोचर म्हणजे जी चरण्याची जागा आहे किंवा जिथून आपण खाद्य तो गोळा करायला जातो, चरायला जातो, तिथून त्यांच्यासाठी सुद्धा भोजन आणून त्यांना खाऊ घालतो. तर एक दिवस काय होतं, सो एक दिवसं गोचर भूमी गंत्वा पब्बत मत्तके ठितो समुद्र आलोकेंतो एकं दीपकं पसरी. तर गोचर भूमीला जात होता, तो चरायला जात होता. तर जाता जाता तो पब्बत मत्तके म्हणजे पर्वताच्या माथ्यावरती तो थांबून समुद्राला अवलोकन करत आहे. तर ते अवलोकेंतो ती प्रक्रिया अवलोकन करण्याची सुरू असताना एकं दीपकं पसरी. आता इथे दीपकं म्हणजे दिवा नाही आहे, हे आपण समजून घेतलं, असं आलं लक्षात असेल की दीपकं म्हणजे द्वीप किंवा आयलँड. तर तो आयलँड बघतो एक. आणि मग म्हणतो की तस्मी पण सुवर्ण वर्ण मधुर फलंग अंबवन अथी. तर त्या ज्या दीपकावर आहे त्या बेटावरती सुवर्णवर्ण म्हणजे सुवर्णासारखे दिसणारे सोनेरी रंगाचे मधुर फल आंबवन अथी, मधुर फल असलेलं आम्रवन असते. तो पुन्हा दिवस आहे. गोचर वेलाय उपपतित्वा तस्मी अंबवने ओतरित्वा अंबरसं पित्वा अंबपक्कं आदाय आगंत्वा माता पितुनं अदासी. तर तो जो पोपट आहे तो त्या बेटावरती जातो. त्याला ते सुंदर सुंदर आंबवनं दिसतात. आणि आंब पक्क म्हणजे पक्व झालेले जे आंबे आहेत त्याचा तो स्वतः आंबरस रस पितो. आणि पक्व झालेला आंबा सोबत घेऊन तो माता पितुनं अदासी आपल्या आईवडिलांना आणून देतो. आता हा जो त्यांचा आई वडील आहेत, हा जो वडील आहे तो बोधिसत्व आहे आणि ही इज व्हेरी माइंडफुल आहे. तर बोधिसत्व तंग खादंतो. आता बोधिसत्वानी तो आंबा खाल्ला आणि रसंग संजानित्वा. तर जो रस आहे तो जाणला किंवा म्हणजे त्याला काहीतरी आठवलं बोधिसत्वाला. तो म्हणतो, बेटा ननु इमंग असुक दीपके आंब पक्कं. हा जो पक्व आंबा आहे, हा जो टेस्टी आंबा आहे, हा सुंदर आंबा आहे, हा अमुक अमुक दीपावरचा आहे का? तर त्यावरती तो पुत्र म्हणतो, आम ताता. हो पप्पा, की आहे, तिथलाच आहे. ती उत्ते. मग आपल्या मुलाला समजतो, बोलतो की तातं एतं दीपकं गच्छन्ता नामं सुका दिग्गं आयु पालेंता नाम नथी. म्हणजे पुत्रा, या द्वीपावर जाऊन जो कोणी आंबा घेतो किंवा आंबा घेण्याचा प्रयत्न करतो तो दिग्गम आयु पालनता नाम नती, तो जास्त दिवस जगू शकत नाही. वॉर्निंग देत आहे बोधिसत्व. खो त्वंग पुनंग तंग दीपकंग अगमासी. पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नकोस. रेस्क्यू करतोय बोधिसत्व, त्याची क्वालिटी आहे बोधिसत्वाची. तिथे गेलं नाही पाहिजे, कारण ते जे आंबे आहेत ते तुमच्यामध्ये म्हणजे आकर्षण निर्माण करत आहेत, तुम्हाला लोलूप हे करत आहेत, जिव्हा रसामध्ये लोलूप करत आहेत. आणि त्याचे डेंजर्स या बोधिसत्वाला माहिती आहेत. ती मग हा जो पुत्र आहे तो काय म्हणतो, तो तत्संग वचन अगहेत्वा. ते जे बोधिसत्वाने सांगितलेलं आहे वचन काय केलं, त्याने ग्रहण नाही केलं. अगहेत्वा अगमासी एव. तो पुन्हा त्या बेटावरती जातो ते आंबे खायला. तर एक दिवस काय होतं, एक अथेक दिवस बहु अंबरस्व पितित्व. आता त्यांनी सांगितलं होतं बोधिसत्वाने की खूप दिवस तू राहू शकणार नाही तिथे जाऊ नकोस. तर एक दिवस तसंच होतं. मग अथेक दिवसं बहु अंबरस्वं पित्वा. मस्त मनसोक्त त्यांनी आंबरस पिऊन घेतला आणि माता पितुनं अथाय अंब पक्कं आदाय. म्हणजे रस्त घेतलाच त्याने आणि आईवडिलांसाठी पक्व आंबा आपल्या तोंडात घेऊन, चोचीत घेऊन तो निघाला. तर आदाय हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. बरेचदा आपण
पत्त चिवरंग मादाय हा शब्द आपण बघितला असेल किंवा वाचला असेल. तर आपण वाचताना पण ही काळजी घेतली पाहिजे की ते पत्त चिवरंग आदाय असते आणि चिवरंग आणि आदाय याचा होऊन तो हा शब्द एकत्र येऊन पत्त चिवरंग आदाय होतं. सो हे केअरफुली आपण ह्या ग्रामरचं लक्षात घेतलं पाहिजे ग्रामर. तर तेच ग्रामर या ठिकाणी आहे. आंब पक्कं आदाय, पक्व आंबा घेऊन. काय करतो तो? हे चित्र बनवायला खूप छान हे कष्ट घेतलेले आहेत आपल्या ज्योती मॅडमनी. सो थँक्यू ज्योती मॅडम. या ठिकाणी खूप त्रास दिलेला आहे, पण तो जिवंतपणा त्यांनी एकदम व्यवस्थित या ठिकाणी हायलाइट केलेला आहे या 2 चित्रामधून. एका ठिकाणी आंबा खाण्यामध्ये तो गर्क झालेला आणि खाता खाताच तो इतका याच्यामध्ये आलेला आहे, का झोपेत आलेला आहे किंवा आळसावलेला आहे खाऊन खाऊन. जे हे होतात, निद्रिस्त होतात, आळशी होतात, तशा पद्धतीची त्या ठिकाणी त्या अवस्था झालेली आहे त्या पोपटाची. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्याचे डोळे लागलेले आहेत, म्हणजे तो अजूनही त्याच अवस्थेत आहे, म्हणजे झोपेच्या अवस्थेत आहे आणि तो आपल्या आईवडिलांसाठी आंबा घेऊन चाललेला आहे. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात हे आपल्याला लक्षात आलं असेल. तर समुद्र मथ्थके नाग गच्छन्तो, समुद्र मथ्थके नाग गच्छन्तो अतिघातताय. त्या समुद्राच्या माथ्यावरून जात असताना अतिघातकाय, खूप सारी त्याला तिथे एफर्ट्स घ्यावे लागले. आणि किलंत कायो, आता त्याची काया किलंत झालेली आहे, आळसावलेली आहे, त्रासदायक झालेली आहे. ही इज नॉट कम्फर्टेबल. निद्राय अभिभूतो, त्याच्यावरती निद्रा अभिभूत झालेली आहे, म्हणजे तो निद्राच्या किंवा अधीन होत आहे. निद्राय अभिभूतो. तर मग सो निद्रायंतोपि आगच्छत एवं तुंडेनं पन्नस गहितं अंब पक्कं पती. तर तो जो अशा परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना तुंडेनं पन्नस गहितं, तर तो आंबा आहे, तो जो पक्व आंबा आहे तो तिथून त्याच्या तोचीतून सुटला, खाली पडला. सो अनुकंमेनं आगमनविती जहित्वा. तर आगमनविती जहत, आणि काय झालं की अनुकंमेनं आगमनविती जहित्वा. आता त्याचं जी जी विधी म्हणजे मार्ग आहे, तोही थोडासा त्याचा म्हणजे कन्फ्युज झाला तो, कारण होशमध्ये नाही आहे, डोळ्यावर झोप आहे, आळसावलेला आहे. तर काय झालं की ओसीदंतो उदक पिट्टेवं आगच्छन्तो उदके पती. तर तो हळूहळू खाली आला, ओसीदंतो कोसळत आहे, तो डिक्लाइन होत आहे, आणि तो पाण्याच्या सरफेसवर येऊन आल्यानंतर उदके पती, पाण्यावर तो पडतो. आणि त्यावेळेस पाण्यावर पडल्यानंतर तो आंबा तर गेलाच तोंडातून सुटून. आता तो जो आहे स्वतः जो पोपट आहे, निद्रावस्थेतच तो पाण्यात पडतो आणि दुसरा मासा त्याला खाऊन त्याला गिळंकृत करतो. तर आता हे आईबाप तिकडे आहेत, मागे वाट पाहत आहेत, त्या आपला पोरगा आपल्यासाठी फूड आणेल म्हणून. तर बोधिसत्व तस्मी आगमन वेलाय अनागच्छन्तेव. आगमन वेला झाली त्याची, म्हणजे येण्याची वेळ झाली, पण अनागच्छ अंत एव म्हणजे अजून आलेलाच नाहीये. तर तो बोधिसत्व आहे, तर तो जाणतो अय्यासी काय म्हणतो, समुद्रे पतित्वा मतो भविष्यती. हा जो बच्चा आहे, हा मुलगा आहे, हा समुद्रात पडून मेला असावा भविष्यती. आणि असं म्हणून अथस्स माता पितरोपी आहारं अलभमाना सुसित्वा मरींसु. मग त्यांना सुद्धा आहार अलभमाना, आणि त्याच्यानंतर मग ते शुष्क झालेत आणि दोघही माता पित्र मरण पावलेले आहेत. ही कॉन्सिक्वेन्सेस आहे याच्या भोजन अतिभोजन केल्यामुळे आणि आळसावल्यामुळे, आणि भोजनामध्ये तो माइंडफुल नसल्यामुळे, आणि आपल्या वडिलांचा गायडन्स जो मार्गदर्शक आहे त्याचं न ऐकल्यामुळे त्यांनी स्वतःचा जीव गमावलाच आहे, आणि आई वडिलांना सुद्धा मृत्यूच्या स्वाधीन केलेला आहे त्याने. तर अशी ही कथा आहे. तर त्यावेळेस आता ही कथा सांगत आहेत बुद्ध. तर त्यावेळेस आता ही कथा सांगून झाल्यानंतर इदं सत्था इमं अतितं आहारित्वा.
अभिसंबुद्धो हुत्वा इमं गाथं अवच. ह्या इमं गाथा, एक गाथा नाही आहे, नाहीतर गाथं लिहिलेलं असतं, गाथा अवच. तर पहिली गाथा काय म्हणतात? यावसो मतमय्यासी भोजनस्मी विहंगमो ताव अधान मापादी मातरंच अपोसई. तर जोपर्यंत तो जो पक्षी आहे, विहंगम आहे, जोपर्यंत तो काय आहे, मत्तमय्यासी म्हणजे भोजने मतयुत आहे, म्हणजे तो माइंडफुल आहे जेवणाच्या खाण्याच्या बाबतीमध्ये, तोपर्यंत ताव अधान मापादी, त्या कालावधीमध्ये तो मातरांचं म्हणजे पेरेंटचं तो व्यवस्थित पोषण करू शकला. परंतु 14वी गाथा म्हणजे नेक्स्ट गाथा, यथोच बहुतरंग भोजनं अज्जवाहरी ततो तथ्येव संसिधी अमतयु ही सो अहू. अमतयू, आता तो भोजने अमतयू झालेला आहे, माइंडफुलनेस त्याची गेलेली आहे. तर असा यथोच बहुतरंग, खूप खाणारा, खूप खाल्लं त्याने आणि भोजन अज्जवाहरी म्हणजे इनटेक केलं त्याने, भोजन ग्रहण केलं, आणि त्यामुळे तथ्य एव, त्या अर्थाने तो संसिधी, तो बुडाला, त्याचं डिक्लिनेशन झालं. आणि अमतयू, हे सगळं कशामुळे? अमतयुतेमुळे झालेलं आहे. तर बुद्ध या ठिकाणी बघा नुसतंच फिजिकल नाही सांगत आहेत की भोजनाच्या बाबतीमध्ये केवळ तो मरतो असं नाहीये, पण धम्माच्या बाबतीतूनही याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जो अमतयू असतो, भोजनाच्या बाबतीत माइंडफुल नसतो, त्याची सुद्धा अधोगती होतेच. ते आपण हळू पुन्हा त्यांनी संदर्भ आपण घेतलेले आहेत वेगवेगळे, ते बघूच आपण. तर जो अमतयू असतो तो असा बुडतो, हे दुसऱ्या गाथेत सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्या गाथेत सांगितलेलं आहे की तस्मा मतयुता साधू, म्हणून काय आहे, त्या अर्थाने मतयुता काय आहे, सुंदर आहे, साधू आहे, प्रॉपर आहे. भोजन अस्मी अगिद्धता, गिद्धताच्या विरुद्ध अगिद्धता. अगिद्धता म्हणजे लालचीपणा. तर भोजनामध्ये कशी पाहिजे, काय क्वालिटी पाहिजे? अगिद्धता, लालचीपणा नको. की हे भोजन अस्मी अगिद्धता. अमतयू ही सिंधती मत्तयू च न सिदरे, सिदंती, सॉरी. तर जो अमतयू असतो, जो माइंडफुल नसतो, तो सिदंती, तो खाली बुडतो. आणि मतयू जो माइंडफुल आहे तो न सिदरे, तो बुडत नाही. ह्या अशा 3 गाथेंचं कॉम्बिनेशन, 3 गाथ्या शास्त्राने म्हटलेल्या आहे ही पट्टकथा सांगितल्यानंतर. तर आता जे आपण गाथा म्हटलं त्याचे हे शब्द तिथे विश्लेषण केलेलं आहे, थोडक्यात बघूया आपण. तथ्य याव सोती याव, म्हणजे तथ्य याव सोती याव सो विहंगम भोजने मतमय्यासी. तर नंतर ताव अध्यान माते मापादिती तथ्य काले तथ्य कालं जीवित अध्यानं आपादी आयु विंदी. तर या ठिकाणी विहंगम भोजने मत्त मय्यासी, तर जो विहंगम भोजन आहे, जसं की पक्षी, विहंगम म्हणजे पक्षी, नाही का, तर तो कसं आपल्याला पाहिजे जसं भोजन घ्यायला पाहिजे या अर्थाने, म्हणजे जो भोजन घेतो, तथ्य यावं, जो कोणी भोजन घेतो, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. पहिल्या लाईनचं तथ्य यावं सोतीचा अर्थ असा दिलेला आहे, योग्य भोजन घेणारा असेल तर. आणि ताव अध्यान मापादी म्हणजे जे अध्यान आहे किंवा कालावधी आहे, त्या काला जीवित अध्यान असा त्याचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे यामध्ये आयुविंदी म्हणजे आयुष्यमानाचा उल्लेख आहे. मातरांच्या ती देसना सी समेत माता पितराची अपोसयिती अथो, म्हणजे पोसण्याचाच अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे. यतोच खोती यस्मिच को काले, म्हणजे काळाचाच उल्लेख आहे. यतोच खोती म्हणजे त्या कालावधीत, यस्मिच को काले सोपं आहे. भोजन अज्जविहरती म्हणजे अंबरसंग अज्जहरी, म्हणजे जो जो भोजन घेत होता तो म्हणजे अंबरस, असा तो अर्थ या ठिकाणी नमूद केला आहे. ततो ती म्हणजे तस्मी काले, त्यावेळेस. तथैव संसिदती तस्मी समुद्रएवं ओसीदी निमुज्जी मच्छ्य भोजनतं आपज्जी. तर त्याचाही अर्थ या ठिकाणी आता आपण चर्चा केल्याप्रमाणेच आहे की संसिद्धी म्हणजे काय, तर तो
ओसिदी निमुज्जी म्हणजे समुद्रेव ओसिदी निमुज्जी म्हणजे समुद्रात बुडतो असा त्याचा अर्थ आहे. कशामुळे? मत्स्य भोजन अत्तंग आपज्जी, तो माशाचं स्वतःच भोजन बनतो. हे या ठिकाणी एक्सप्लेनेशन आहे. पुढे अजून थोडस एक्सप्लेनेशन आहे. तस्मा मतयुता साधू यस्मा. आता तस्मा मतयुता साधू म्हणजे यस्मा भोजने अमतयु सुखो अमूत समुदे ओसिदित्वा मतो तस्मा भोजनस्मी अगिद्धता संखातो मतयु भावो साधू पमान जाननं सुंदरंती अथो. म्हणजे मतयूचा अर्थ त्यांनी असाच एक्सप्लेन केलेला आहे की जो प्रमाण जाणणारा आहे, भोजनाचं प्रमाण जाणणारा, ते अत्यंत सुंदर आहे. या अर्थाने मतयुत हा शब्द घ्यायचा आहे. अथवा पटिसंखा योनिसो आहारेती. आता ही बघा, हे अथवा म्हणजे असं म्हटलेलं आहे. हे जे वाक्य आहे हे आपण याच्यापूर्वी जे सुत्त बघितलेलं होतं त्यामध्ये पण आलेलं आहे. या सुत्त नाही, अट्टकथा घेतलेली होती त्यामध्ये बघा, दूत जातक मध्ये नाही का, तो दूत येतो जेवणाच्या वेळेस, त्या ठिकाणी पण हा आपण एक रेफरन्स दिला होता की जेवण कसं असावं. नंतर सतधम्म जातक मध्ये चुकीच्या पद्धतीने जो पिंडपात करणारा असतो त्या ठिकाणी पण आपण भोजने मतयूचा जो रेफरन्स दिला होता. तर भोजने मतयूचा जो उदाहरण आहेत किंवा रेफरन्सेस आहेत ते खूप साऱ्या गाथांमध्ये आलेले आहेत. आणि या गाथेमध्ये सुद्धा बुद्धांनी ही पर्टिक्युलरली बुद्धांचं वचन हायलाइट करण्यासाठी भोजनाच्या बाबतीत हे जो संदर्भ आहे हा पिंडपात पच्चवेखंड मधून घेतलेला आहे. जेव्हा आम्ही प्रबंधित झालो त्यावेळेस सुद्धा आम्हाला हे प्रत्येक वेळेस भोजन घेताना हे म्हणावंच लागायचं आणि हे म्हणायला कंपल्सरी आहे प्रत्येक प्रवज्जिताला आणि भिक्खूला. तर काय आहे संदर्भ तो? तर तो आहे की पटिसंखा योनिसो आहारंग आहारेती. तर आज हे जे भोजन घेतो आहे मी ते पटिसंखा योनिसो इन माइंडफुलनेस, योग्य योनिसो प्रॉपरली अंडरस्टँड करून मी हे भोजन घेतो आहो. नेव दवाय न मदाय न मदाय न मंडनाय ना विभूषणाय. हे मी जे भोजन घेतो आहे ते काही मला मदमस्त दिसायसाठी किंवा मंडनाय सुंदर दिसण्यासाठी किंवा विभूषण म्हणून मी हे भोजन न घेता यावदेव इमस्स कायस्स ठितिया. तर ही जी काया आहे माझी, ही कायच ठितिया ही योग्य प्रकारे ही चालेल, याचं जीवनक्रम माझ्या कायचं जीवनक्रम चालेल. यापनाय विहिंसु परतिया ब्रह्मचर्या अनुग्रहाय. तर माझं जी हिंसेची प्रवृत्ती कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये उत्पन्न नाही झाली पाहिजे. ब्रह्मचर्य माझं अनुग्रहित म्हणजे प्रोटेक्टेड राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून मी हे भोजन घेतो आहे. अजून कोणतं अंडरस्टँडिंग करतोय? इति पुराणांच वेदनं पटिहंकामी. हे जे भोजन मी घेतो आहे त्यामुळे माझ्या ज्या भोजनाबद्दलच्या आसक्तीच्या ज्या वेदना आहेत, ज्या सेन्सेशन्स आहेत, भूक लागते ना आपल्याला, तर त्या वेदनांचं योग्य म्हणजे शमन करण्यासाठी या भोजनाने मी ते वेदना पटिहंकामी, मी त्या वेदनांचं क्षमन करतो आहे. नवंच वेदनं न उपादे सामी. मला त्याच्यातून पुन्हा त्याबद्दलची वेदना आसक्ती पुन्हा उत्पादन होऊ नये, हा सुद्धा माझा भोजन घेण्याचा उद्देश असला पाहिजे. यात्राच मे भविष्यती. ही जी माझ्या यात्रा आहे, ही जी माझी माझं जे यापन आहे धम्माकडे किंवा निब्बाणाकडे जाण्याचं, ही जी भविष्यती आहे अनवज्यता, ती कुठल्याही प्रकारची ब्लेम सहित म्हणजे अनवज्यता म्हणजे ब्लेमलेस असली पाहिजे. आणि फासू विहारोच्या आती म्हणजे माझं जे जीवनमान आहे, हा जो मार्गाचा प्रवास आहे तो कसा पाहिजे? कम्फर्टेबल पाहिजे. फासू विहारोच्या आती आणि अव्यापज्य परमत्तायाती म्हणजे कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचा माझ्यामध्ये डिस्कम्फर्ट होऊ नये या उद्देशाने मी हे भोजन घेतो आहे. योनिसो आहारंग आहारेत. अशा पद्धतीचं जे वचन आहे हे प्रत्येक भिक्खूला म्हणावं लागतं.
तर त्याचं कारण हे आहे की तुमचं भोजन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या निब्बाणाच्या मार्गावर जास्त चांगल्या पद्धतीने हे करू शकतात, मार्गक्रमण करू शकतात. तर हे खूप ठिकाणी आलेलं आहे. विनय विनय पिटकामध्ये आलं आहे, अजून मला वाटतं संयुक्त निकायामध्ये पण आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हीच गाईडलाईन दिलेली आहे. तर हे आहे पिंडपातन पच्चवेक्षणं. तर हे एक संदर्भ आहे या गाथेनंतरचा. आपल्या दोन्ही अट्टकथा संपलेल्या आहेत. अजून एक संदर्भ आलेला आहे थेर गाथामध्ये. तर काय म्हणता, हा हा ही थेर गाथा आहे 982 आणि 983 क्रमांकाची. तर यामध्ये थेर म्हणतायत, आता ते थेराचं नाव शोधलं, मला ते लवकर सापडलं नाही. तर ते थेर म्हणतायत, अल्लंग सुखंच भुंजतो न बाळंग सुहितो सिया. तर थेर गाथा म्हणजे त्यांची मनोगत आहे ती त्या थेरांची. ठीक आहे, की त्या प्रोसेस मधून त्यांना जेव्हा निब्बाण प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी जे मनोगत व्यक्त केले त्यातलं हे एक मनोगत आहे. तर ते थेर म्हणतात की ओलं सुख भुंजनतो, जे काही ओलं म्हणजे काय म्हणतात आपल्याला उपलब्ध झालेलं जे काही असेल ते, न बाळंग बाळंग सुहितो सिया अनुदरो माताहारो, म्हणजे न बाळंग सुहितो सिया म्हणजे त्याच्याबद्दल कुठल्याही मी अशी त्याला बांधून घेत नाही किंवा त्याबद्दल कुठल्याही असं कंपल्शन किंवा मला असंच फूड पाहिजे किंवा हेच पाहिजे अशा पद्धतीचं कुठलंही बंधन न बांधून घेता अनुदरो मिताहारो म्हणजे आपल्या उदरामध्ये आपला आहार कसा मित आहार राहील याकडे लक्ष देतो असा भिक्खू सतो भिक्खू परिभज्ये, असा भिक्खू असावा, असं भिक्खूंनी असावं असं. आणि तो त्या फूडच्या बाबतीमध्ये सतो असावा, माइंडफुल असावा असं या पहिल्या वर्ष मधलं आहे. आणि त्याची नेक्स्ट म्हणतात, तर चत्तारो पंच आलोपे. बघा किती सॅटिस्फॅक्शन पाहिजे त्या व्यक्तीला, त्या भिक्खूला भोजनाच्या बाबतीत. 4-5 घास घेतल्यानंतर चत्तारो पंच आलोपे अभूत्वा उदकं पिवे, म्हणजे ते झाल्यानंतर उदकं पिवे, पाणी पिऊन नंतर अलंग फासू विहारायं, योग्य प्रकारे विहार करून कम्फर्टेबल राहून पहितत्सत्स भिक्खुनो, म्हणजे अशा पिकाने अशा पद्धतीने भिक्खूने आपलं ते भूक भागवली पाहिजे आणि परत तुमचे माइंड स्टेट जी आहे ती फासू विहार आहे. जसं की आधीच्या गाथेमध्ये म्हटलेलं होतं की आपलं जीवन आपण कम्फर्टेबल चालावं परमत्तायाती, तर तसंच ते जीवन आपण सुरू राहावं असं या थेरगाथेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तर हे फूड बद्दलचे जे त्यांचे विचार आहेत त्या थेरांचे या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. आणि एक संदर्भ तर तो आपण नेहमी घेत असतो, जो धम्मपदात आलेला आहे, मागच्या याच्यामध्ये अट्टकथेमध्ये पण आलेला आहे. तो इथे ऑलरेडी अट्टकथाकाराने नमूद केलेला आहे. संयुक्त निकायामधला तो आहे संदर्भ. मनुजस्व सदा सतीमतो मत्तं जानतो लद्ध भोजने तनु तस्य भवन्ति वेदना सनिकं जिरती आयुपालय. तर जेव्हा जे प्रसेनजी राजा खूप सारं खाऊन अति खाऊन जेव्हा बुद्धांकडे जातो त्यांची देशना ऐकायला, आणि त्यावेळेस तो किती अनकम्फर्टेबल असतो आणि ही इज व्हेरी मच इन पेन, इन डिस्कम्फर्ट, त्यावेळेस बुद्ध त्याला सांगतात की असं जेवणं योग्य नाही. आणि सांगतो की असं जेवणं म्हणजे डुकराप्रमाणे जेवण आहे की अति खायचं आणि लोळत पळायचं आणि आळसामध्ये लुप्त व्हायचं. तर असं जेवण न जेवता बुद्ध सांगतात की मनुजस्य सदा सतीमतो, एखादा मनुष्य जेव्हा सदा सतीमतो माइंडफुल असतो भोजनाच्या बाबतीत, मत्त जाणतो लद्ध भोजने, भोजनाची योग्य प्रकारे मात्रा जाणतो, त्याचं काय होतं, त्याचे फायदे काय होतात, तनु तस्य भवन्ति वेदना, तो वारंवार आजारी पडत नाही, त्यांच्या वेदना कमी होतात. आणि सनिक जिरती आयु पालन, सनिक जिरती म्हणजे जिरती म्हणजे म्हातारपण येणं, ते कसं होतं, स्लो होतं. सनिक स्लो डाऊन, म्हातारपणाचा जो वेग आहे तो कमी होतो आणि तुमचं आयुष्य वाढतं, आयु पालय.
तर ही गाथा इथे परत आलेली आहे. तर किती सुंदर रेफरन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत भोजनाच्या बाबतीमध्ये. अजून एक रेफरन्स आहे, तो आहे विसुद्धी मग्गातला. तो याहीपेक्षा कडक गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये. तर तो एक गाईडलाईन्स आपण बघूया. कंतारे पुत्त मनसवं अख्खसभन संभ व्यंजनं यथा एकं आहारी आहारं यापनत्थ ममुच्छितोती. तर काय म्हटलेलं आहे की कंतारे, कंतारे म्हणजे इतकं म्हणजे वाईट, म्हणजे ज्या ठिकाणी काही पाखराचा वारा नाही म्हणतात त्याला, किंवा अशा पद्धतीने माणसाचा वारा नाही, पाखराचा थारा नाही, अशा कंतारामध्ये, अशा वाळवंटामध्ये, कंतार म्हणजे वाळवंट, आणि तुम्ही पुत्रासोबत चाललेले आहात, आणि पुत्र त्या, आणि दोघंही उपाशी आहेत, दोघंही उपाशी आहे, पुत्र आणि वडील दोघंही उपाशी आहेत, आणि मरायचं तर दोघांना आहे, कारण आता तिथे कुठलाही ऑप्शन नाही आहे की आता तुमच्याकडे फूडच नाहीये तर काय करणार. तर अशा वाळवंटामध्ये जेव्हा पुत्र मरण पावतो यानी स्टार्विंगने, उपासाने मरून जातो, तर त्यावेळेस त्याच्या वडिलाला जर मांस खायची पाळी आली, कारण त्याला जिवंत राहण्यासाठी तो जर एकमेव पर्याय आहे, तर त्या पर्यायाच्या कंडिशन मध्ये जर त्याला मांस खायचं असेल तर तो कसं खाईल, किती त्याला भीती, म्हणजे कसं वाटेल त्याला की हे मी कसं खाऊ म्हणून. तर तशा पद्धतीची आपल्यामध्ये मानसिकता पाहिजे. भिकुना सांगत आहेत ते. दुसरं एक्झाम्पल देतात की अख्ख संभ अंजन, अंजन अख्ख म्हणजे ऍक्सिस, आणि अंजन म्हणजे लुब्रिकेशनचं ऑइल, किंवा एखाद्या चाकाला लुब्रिकेशनला ऑइल किती टाकावं लागेल, थोडस, जस्ट फॉर द मोशन किंवा स्मूथनेस, तेवढंच मात्रा भोजनाची असावी असं जर अपेक्षित करणारा भिक्खू, एवढंच भोजनावर नियंत्रण ठेवणारा भिक्खू, एवं आहारी आहार, अशा पद्धतीची मानसिकता ठेवून जो आहार हे करतो, ग्रहण करतो, यापनत्थ ममुच्छितो, तो आपल्या जीवन यापनामध्ये पोचता काय होतो, मुक्त होत जातो. आणि अशा पद्धतीने तो जीवन जगताना कुठल्याही प्रकारची फूड बद्दलची ग्रीड ठेवत नाही. तर हे विसुद्धी मग्गातलं एक्झाम्पल आहे. हे फारच म्हणजे अगदीच कडक झालं, इतक्या टोकास या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. तर इतकं कडक राहायचं आहे भिक्खूंनी भोजनाच्या बाबतीमध्ये. तर अशा पद्धतीच्या भोजनाला एवं वर्णिता मतयुतापि साधू, अशा पद्धतीच्या भोजनाला मतयुता, भोजने मतयुता, साधू म्हटलेलं आहे, योग्य म्हटलेलं आहे, सुंदर म्हटलेलं आहे. तर हे इतके रेफरन्सेस आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर याचे आता थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेले आहेत, ते बघून घेऊ. आपल्या दोन्ही गाथा पूर्णत्वाला आलेल्या आहेत. ओके. एवं वर्णिता अगिद्धतापि साधू. तर अगिद्धताचं हे जो आहे, हे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे की हे असं जे वर्णन आहे ते कसं आहे, अगिद्धता जी आहे, अलालच, म्हणजे लालच नसलेला, गिद्धता म्हणजे लालच, अगिद्धता म्हणजे लालच नाही, ते सुद्धा सुंदर आहे. पाळीय पण अगिद्धिमात लिखितं. तर या ठिकाणी जे अगिद्धिमा लिहिलेला शब्द आहे, तर तो अयं अट्टकथा पाठव सुंदर तरू. त्या ठिकाणी अगिद्धिमाला सुंदर हा शब्द त्या ठिकाणी या अर्थाने घेतलेला पाहिजे. अमतयू ही सिद्धंती भोजने प्रमाणं अजानंता. अमतयूचा अर्थ आपण सांगितलेला आहे की जो अमतयू असतो तो बुडतो. रस तणहा वसेन पाप कत्वा. तर ही जी भोजनाची गोष्ट आहे, जी संदर्भ आहे, त्याला बुद्धांनी रस तणहा म्हटलेला आहे, जिभेची तणहा. तर ते जेव्हा जो रस तणहा अवसेन, म्हणजे ही जी तणहा ठेवून जो जेवतो तो काय करतो, एक प्रकारचं पापकर्म करतो, तो पापकर्म करत असतो. आणि असा जो पापकर्म करणारा आहे तो चतुसु अपायसु सिद्धंती, 4 अपायामध्ये
तो बुडत असतो, सिदंती बुडतो. इतकं महत्व दिलेलं आहे भोजनाला. तर ती जी तणा असेल तुमच्यामध्ये भोजनामध्ये, तर तुम्ही 4 अपाय भूमीमध्ये जाऊ शकता. तर ते 4 अपाय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. निरय, तिरच्छानन, पेतयोनी आणि असुर. तर ही वॉर्निंग दिलेली आहे याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये. आणि मतयुचं न सिदरेती, त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की जो मतयू आहे, माइंडफुल आहे, तो काही बुडत नाही, तो पुढे पुढे मार्गक्रमण करत राहतो. ये पण भोजने पमानं जानंती, तो भोजनाचं प्रमाण जाणतो. ते दिट्ट दम्मेपी संपरायोपी न सिदंती, संपरायेपी म्हणजे भविष्यात सुद्धा, पुढच्या जन्मात सुद्धा तो तसाच माइंडफुल राहतो आणि धम्माच्या बाबतीमध्ये तो कधीही बुडत नाही किंवा तो डिक्लाइन होत नाही. इतकं सुंदर या ठिकाणी एक्सप्लेनेशन या गाथेच्या शब्दांचं केलेलं आहे. तर या ठिकाणी ही दुसरी गाथेचं आता समाधान करत आहे की सत्था इमंग धम्म देसनं आहरित्वा सच्चानी पकासित्वा जातकं समोदानेसी सच्च परियोसाने बहुसोतापन्ना पी सकदा गामीनोपी अनागामिनोपी अरहंतोपी अहेसु. म्हणजे त्या मृत झालेला जो भिक्खू आहे, अधाशी भिक्खू आहे, अति खाणारा, त्यावर बुद्धांनी जे आता हे जे अट्टकथा सांगितलेली आहे, अतीत कथा सांगितली आहे, ती धम्मदेशना ऐकून त्या ठिकाणचे हे जे सत्य सांगितल्यानंतर कित्येक जण स्वतःपन्न सकदागामी अनागामी झाले. इतकं जबरदस्त बुद्धांचं जे एक्सप्लेनेशन असायचं, त्यांचा डिस्कोर्स असायचं, त्यांचं मार्गदर्शन. उगीच भोजनाबद्दल काही असं थातूर मातूर सांगून किंवा असं बुद्ध कधी ज्यातून धम्म असा गहन धम्म येणार नाही असं सांगत नाही. ते तर धम्माचा म्हणजे असं म्हणायचं की जणू काही ओघळ वाहतोय, जणू काही पाऊस पडतोय, अशा पद्धतीचं धम्मदेशना असायची त्यांची. बरसणारा धम्म. तर या ठिकाणी पण धम्माची बरसात झालेली आहे आणि त्याचे हे जे फळ आहेत हे आपण बघतो आहे. तर त्यावेळी बुद्ध म्हणतात की तदा सुख राजपुत्तो भोजने अमतयू भिक्खू अहोसी. हा जो सुख राजपुत्र आहे, हा जो पोपट आहे, राजपुत्र आहे, राजाचा मुलगा जो आहे, तो हा जो अमतयू भिक्खू आहे, हा खादाड भिक्खू होता. आणि सुगराजा पण अहमेव अहोसी, जो पोपटचा राजा जो आहे तो मीच होतो. अशा पद्धतीने या ठिकाणी समाधान झालं आणि सुगराज जातक वर्णना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर याचं जिस्ट जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला फूड वरतीच बुद्धांनी कसं मार्गदर्शन केलेलं आहे, कसं लोकांना देशना दिली आहे, तर हे बघितलं आहे आपण. तर बालवाद जातक नाही का, थोडस विश्लेषण करू आपण असं. तर यामध्ये बुद्ध मांसाहार करून पाप केल्याचा, म्हणजे बुद्धांना खाऊ घातलं मांस आणि परत सांगता की तो पाप केलेला आहेस, ही पचुपन्न कथा होती. आणि पूर्वीचा अनुपौभिक कथा जी आहे, तर त्यावेळेस तो बोधिसत्व असताना त्याला सुद्धा एका हाऊस होल्डरने मांसाहार करायला लावला, म्हणजे मांसाहार सर्व केला आणि मग सांगितलं की तू पाप केलायस म्हणून, आम्ही नाही केलं. तर ही पहिली कथा होती. या ठिकाणी ते प्रज्ञेमध्ये होता तो बोधिसत्व आणि त्यामुळे ते पाप मला लागू होत नाही हे त्या ठिकाणी सांगितलं. तर सांगायचं या ठिकाणी हायलाइट करायची गोष्ट आहे की केवळ मांसाहार केल्याने पाप किंवा अकुशल कर्म होत नाही, हे इट इज टू बी नोटेड डाऊन. बरेचदा काय होतं की बुद्धाच्या बाबतीमध्ये सांगितलं की बुद्धाने कुठे मांस खायला म्हणजे अहिंसा किंवा या बाबतीमध्ये सांगतात ना की नाही, मांस नाही खाल्लं तर तो खरा अहिंसावादी किंवा मांस खाणारा जो आहे तो आहे हिंसा करणारा. की तर त्याबद्दल बुद्ध एकदम क्लिअर कट आहे की तुम्ही मांस खा किंवा साधं भोजन खा, तुमची चित्ताची अवस्था कशी आहे. चित्तंग काय म्हटलेलं आहे, चेतना भिक्कवे कम्मंग वदामी. म्हणजे तुमच्या चित्ताची अवस्था जर कुशल असेल, प्रज्ञेमध्ये तुम्ही असाल, तर अशा भोजनाने तुमची कुठलेही पाप होत नाही किंवा अकुशल कर्म होत नाहीत. तर अजून एक देवदत्ताच्या बाबतीमध्ये एक संदर्भ आपल्याला मिळतो की देवदत्ताने बुद्धांना इन्सिस्ट केलं होतं की
आपला जो भिक्खू संघ आहे यांनी काही 5 अटी टाकल्या होत्या त्यांनी. आता सगळ्या अटी नाही बघता, तर ही जी मांसाची पण अट टाकली होती की कोणत्याही भिक्खूने त्यांच्या पात्रात आल्यावर सुद्धा मांसाहार करायचा अजिबात नाही. आणि ही जी अट आहे ही बुद्धांना त्यांनी गळ घातली की नाही, ही अट पाळायलाच पाहिजे. भिक्खू असं कसं काय मांस खाणार आहेत? त्यावेळेस बुद्धांनी ही त्यांची जे रिकमेंडेशन आहे, जे सूचना आहे, ही धुडकावून लावली होती. हे मला मान्य नाहीये. माझ्या भिक्खू संघाला जे काही मिळेल ते तो खातीलच, तर ते खातील. त्याच्याबद्दल फक्त त्यांचं जे चित्त आहे ते कसं पाहिजे त्याबद्दल बुद्धांनी या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं होतं. आणि ही दुसरी गाथा त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर कळतं की मांसाहार केल्याने पाप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. चित्ताचा संबंध आहे त्या ठिकाणी. आणि दुसरं आहे सुखजातक. हे आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे की अतिभोजनाने भिक्खूचा मृत्यू झालेला होता आणि या ठिकाणी पुढच्या वेळेस अतिभोजनाने किंवा ते अति आंबाचा रस खाल्ल्यामुळे तो पोपटही मरतो आणि त्याचं कॉन्सिक्वेन्स म्हणजे त्याचे आईबाप पण मरतात. तर या ठिकाणी माइंडफुलनेस, सम्मासती हे पारमिता या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि भोजन घेताना आपण सजग राहायला पाहिजे. एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा भोजन जर तुम्ही सजगतेने घेतलं, भोजन मतय्यतेने प्रमाणात घेतलं, तर आपले बरेचसे आजारही कमी होतात आणि आपलं आयुर्मान सुद्धा वाढतं. हे या 2 जातकट्ट कथांचं एक कन्क्लुजन असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आपण थोडंसं ह्याच बरोबर जे आपल्या धम्माच्या मार्गावर चालत असताना जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्या ठिकाणी भोजनाचं किती रोल आहे की थोडंसं यावरती आपण भाष्य करूया. तर जेव्हा आपण याला विपස්සनेला जातो किंवा कुठल्याही मेडिटेशनला जातो, तर त्यावेळेस जे भोजनाची मात्रा असते अत्यंत माफक ठेवली जाते, ठराविक ठेवली जाते. नवीन जाणारा जो साधक आहे त्याला वाटतं की इथे आपल्याला खूप सारं टॉर्चर होत आहे किंवा स्टार्वेशन होत आहे, सवय नसते. आणि पण बुद्धांचं म्हणणं आहे की हे जे आपण एकच वेळ जे भोजन घेतो ते आपल्या शरीराचं पोषण करायला योग्य आहे. त्यामुळे बुद्धांनी भिक्खू संघाला स्पेसिफिकली 12च्या आधी भोजन करायची सूचना केलेली आहे. तसे त्यांनी विनय नियम बनवलेले आहेत. तर जेव्हा आपण मेडिटेशन करतो तर त्या ठिकाणी आपल्याला पंचनिवरण म्हणजे 5 हिंड्रन्सेस जे आहेत ते येतात. तर या 5 निवरणापैकी 5 निवरण बघूया कुठले कुठले आहेत. तर एक तर आहे कामछंद, सेन्शुअल प्लेजर मध्ये डिझायर ठेवत राहणे. दुसरा आहे व्यापात, इलविल. तिसरा आहे थिनमिद्ध, स्लॉथ, आळस, नाही का. नंतर उद्धच्च कुक्कुच्च, रेस्टलेसनेस, रिमोर्स, अरे काय त्रास नुसता, चिडचिड. आणि विचिकित्ता, स्पेक्टिकल डाऊट्स, म्हणजे उगीच विचिकित्सा करत बसायचे. तर हे 5 अडथळे तुम्ही जेव्हा जेव्हा ध्यानाला बसता, जेव्हा जेव्हा विपස්සनाला जातात तर येतातच. तर या ठिकाणी ह्या 5 निवरणापैकी फूडचा खूप मोठा याच्यामध्ये सहभाग आहे किंवा रोल आहे. तर पहिलं आहे कामछंद. तर मगाशी बघितलं आपण की जी रसतणा आहे, जीवाची तणा आहे, त्याचा या ठिकाणी सेन्शुअल डिझायर मध्ये कामछंद हा जो फॅक्टर आहे, हे जे हिंड्रन्स आहे हे प्रकर्षाने येतं. म्हणजे इट ट्रबल्स यू वाईल वॉकिंग ऑन द पाथ किंवा वाईल मेडिटेटिंग. हे ट्रबल होतं. काय होतं की जर तुम्ही जेवण केल्याचं तुम्हाला जेव्हा ध्यान करताना जेवणाबद्दल आठवलं किंवा ती जी सेन्शुअल डिझायर तुम्ही बघत आहात त्यावेळेस म्हणजे की अरे नाही, आज सकाळचं जेवण बरोबरच नाही दिलं किंवा कमी खाल्लं मी, नाही मला आता की नाही उद्या मी जास्त खाईल, आता कमी झालाय ना, आणि ते काय जेवण चांगलं बनवत नाहीत. म्हणजे ह्या जी रसतणा ही तुमची जी तिथे तुम्ही संवर्धन करत आहे, तुमचं मेडिटेशन राहिलं बाजूला, हे हिंड्रन्स आलंय मध्ये, भोजनाचं हिंड्रन्स आलेलं आहे इथे, याच्यामध्ये एक रोल आलेला आहे. आणि भोजनाचा बद्दलची जी माइंडफुलनेस आहे ही तुमची माइंडफुल नसल्यामुळे हे तुमचं ऑब्स्टॅकल झालेलं आहे ध्यानामधलं. दुसरं ऑब्स्टॅकल आहे, दुसरा परिणाम भोजनाच्या बाबतीत मतयुता नसल्यामुळे दुसरा परिणाम आहे थिनमिद्ध. तुम्ही जास्त भोजन केलं तर तुम्हाला आळस येणार. हे
वेगळं सांगायला नकोच यात. आणि दुसऱ्या स्लाइड मध्ये या 3 अमिगडाला आम्ही हायलाइट केलेला आहे. तर स्लॉथ अँड टार्पर, जसा तो प्रसेनजित आहे, आळशी होऊन जातो, आपलं ध्यान लागत नाही. आणि ध्यानाचं जाऊ द्या, तुम्ही साधं घरचं एखादी आपल्या वैयक्तिक कामं जरी असले किंवा ऑफिसमध्ये असलात आणि तुम्ही जास्त जेवलात तर तुम्हाला झोप येते. यू आर नॉट कम्फर्टेबल. थिनमिद्दा हे एक भोजनामुळे अफेक्ट करणारा हे एक हिंड्रन्स आहे. आणि अजून एक आहे तिसरं, ते म्हणजे उदच्च कुक्कुच्च. रेस्टलेस होऊन जातो माणूस, रिमोर्स, पश्चाताप, अरे कशाला खाल्लं मी इतकं. आता बघा, मी जर व्यवस्थित जेवलो असतो, मला व्यवस्थित कम्फर्टेबली बसता आलं असतं, व्यवस्थित माझं ध्यान झालं असतं. आणि अशा पद्धतीने ते आपल्याला हे जे भोजनाची अतिभोजनाची जी आसक्ती आहे ती आपल्याला निवरण म्हणून काम करते, हिंड्रन्स म्हणून काम करते. तर भोजनात हे 3 हिंड्रन्स येतात भोजनाच्या बाबतीत, हे या ठिकाणी नमूद करायचं आहे मला. तर भोजनमत्वयुता किती महत्वाची आहे या ठिकाणी आज आपण बघितलेली आहे. मला वाटतं एवढं पुरेसं आहे एक्सप्लेनेशन. सो तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आया धम्म कच्च्याने या धम्मदेसनानी आपलं सगळं मंगल हो. आणि मत्त भोजनो ही सुखम होती. हे मत्त भोजनो जे आहे, भोजनामध्ये मतयुत आहे, हे निश्चितपणे आपल्याला सुख देवो ही अपेक्षा करतो, अशी इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. आपलं सगळ्यांचं मंगल हो. भवतु सब मंगल. धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या तुम्ही आजच्या दोन्ही जातक कट्टकथावर प्रकाश टाकलाय. खूप छान मार्गदर्शन केलंय, खूप संदर्भ देऊन मार्गदर्शन केले आणि सहज समजेल अशा पद्धतीने हे दोन्ही जातक आणि त्याच्यामधला बोध समजावून सांगितला आहे. त्यासाठी खूप खूप साधुवाद. आता आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. आणि हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला केला आहे. गाथा सिंपल होत्या, त्या अट्टकथा पण सिंपल होत्या आणि सगळ्यांना समजतील आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आज होता. मला वाटते की त्यांनी नक्कीच आपण सगळ्यांनी ते अंडरस्टँड केलं असेल, समजलं असेल, त्यामुळे प्रश्न नाही आहेत असं वाटतं मला. वाटत नाही कोणाचे प्रश्न आहेत असे, तर मी मिसळकर सरांना विनंती करेल की त्यांनी याच्यामध्ये काही ऍड करायचे असेल तर जरूर करावे. मिसळकर सर. नमो बुद्धाय, जय भीम सगळ्यांना. ऍड वगैरे करायचं नाहीये मला काही, फक्त जस्ट एक आपण आढावा घेतो तसा आढावा घ्यायचा आहे. लबाने सरांचं खूप अभिनंदन करतो, कारण त्यांची प्रत्येक अट्टकथा जी आहे ती खूप म्हणजे पॉवरफुल प्रेझेंटेशन असतं. त्यासाठी ते खूप मेहनत घेतात, एका दिवसाची नाही, अनेक दिवसाची मेहनत असते. आणि ते वेगवेगळे चार्ट बनवून आणि त्याच्याशी संबंधित जे काही इतर सूत्र असतील किंवा विषय असतील तर ते खूप चांगल्या तऱ्हेने हाताळतात. आणि खरंच म्हणजे ते म्हणजे हे 2 तासासाठीच किंवा 1.5 तासासाठीच हा उपयोगी कार्यक्रम नाही, तर हा आयुष्यात काही विशेष शिकवणारा कार्यक्रम आहे. जे आपले जे वक्ते आहेत ते खूप अभ्यासपूर्ण भाषण करतात. भाषण म्हटल्यापेक्षा व्याख्यान करतात, अनालिसिस करतात एखाद्या जातकाचं. आणि लबाने सरांचा म्हणजे खूपच प्रभावी नेहमी प्रेझेंटेशन असतंय. आज त्यांनी 2 अट्टकथा वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यातले कंटेंट सेम होते आणि भोजनासंबंधी होते. आणि भोजनासंबंधी अनेक जातक याच्या आधी येऊन गेलेले आहेत. सरांनी त्याचा चर्चा केलेली आहे. धम्मपदामध्ये पण अनेक गोष्टी अशा आलेल्या आहे या संदर्भात. पसंदी राजाबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणजे भोजन म्हटलं तर जिव्हा इंद्रियाशी निगडीत आहे की नाही. आपले जे इंद्रिय आहेत त्यातला एक जिव्हा इंद्रिय आहे, पण आपण किती केअरलेसली त्या इंद्रियाकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याचा प्रभावाचं कसं ते जिव्हा इंद्रिय आपल्याला कसं हवी होत आहे.
ते आपण दुर्लक्ष करतो. आपण फक्त खाण्यापिण्याचे जे दृश्य स्वरूपात दिसते ना, त्यातच आपण येतो, हा आज जास्त खातो, हा कमी खातो, हा असा खातो, तो तसा खातो, हे आवडतंय ते आवडतंय. पण ते जिव्हा इंद्रिय जे आहे त्याचं तुम्ही कसे त्याच्या पाशात अडकता किंवा त्याचं काय, म्हणजे याच्या आधी आपण जे जातक बघितलेलं आहे, म्हणजे तो माणूस जो आहे, मला वाटतं धम्मपदामध्ये येऊन गेलेला आहे ते, की त्याला रोज मांस पाहिजे असतंय आणि त्या दिवशी ते मांस ती त्याची घराची त्याची पत्नी कोणा यांना देते, तपस्व्याला देते आणि साधं बनवते ते त्या रात्री पतीसाठी. आणि तो पती जेव्हा बाहेरून येतो, बघतो जेवण साधं आहे, तर तो विचारतो साधं का जेवण बनवलं, मांस का नाही बनवलं, तर ती सांगते असं असं झालंय. तर त्याला एवढा राग येतो, एवढा राग येतो, आणि त्याला मांस पाहिजे असतं, तर त्याने बाहेर जातो तो चाकू घेऊन आणि आपल्या आपल्या बैलाचा झेप कापतो आणि ती विस्तवावर भाजून खातो. इतके म्हणजे खतरनाक जिव्हा इंद्रियाचं उदाहरणं आपल्याला पाली साहित्यात दिसतात, जे अनेक व्याख्यानामार्फत आलेला आहे. तर हा खूप सिरियस विषय आहे आणि बाकी लोकांचं सोडून द्या, पण आपला धम्मसाकाचा जो ग्रुप आहे ना, त्यांनी याचं व्यवस्थित पालन करायला पाहिजे. या इंद्रियाचा धोका हे करायला पाहिजे. भोजन मात्रा कशी योग्य पाहिजे ते बुद्धांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. लबाने सरांनी त्याचं खूप चार्ट मध्ये खूप व्यवस्थित त्याची मांडणी केलेली आहे. त्यामुळे जे लोक उशिरा जॉईन झाले त्यांनी हे जातक युट्यूबवर येणारच आहे, म्हणजे 2-4 दिवसात, आणि याच्या आधीचे पण जे जातक आहे युट्यूबवर ते बघत राहावे. आज एक नवीन म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला काही नवीन लोक जॉईन होत राहतात आणि ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांच्यासाठी की त्यांनी युट्यूबवर जाऊन एक पद्धतशीर अभ्यास सुरू करावा असं वाटतंय. भोजनासंबंधी आज जे सांगितलं गेलं लबाने सराद्वारे, की भोजन ची मात्रा कशी पाहिजे, आणि मांस भोजन जे आहे म्हणजे मांसाहाराबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, जे विनयामध्ये पण येत आहे. विनयामध्ये पण कसं भोजन करायचं, म्हणजे कसं बोट चाटून खायचे नाही, कसे म्हणजे तोंडात घास असताना आपण भोजन म्हणजे भोजन करत असताना तोंडात घास असताना बोलायचं नाही, असे जे 75 शेखीय धम्म जे आहेत, विनय जे आहेत, त्यात भोजनासंबंधी बुद्धांनी म्हणजे एटिकेट्स म्हणू आपल्या उपासकासाठी पण ते कामा येतात, लहान मुलासाठी पण कामा येतात, असे छोटे छोटे नियम बनवलेले आहेत ज्याच्यामुळे भिक्खूची प्रतिमा खराब होऊ नये. म्हणजे या कथेतला एक भिक्खू तर अतिभोजन करून मृत्यू पावला. आणि आपल्याला असे अनेक लोक बघितले की इकडे चांगले भोजनाची व्यवस्था होती म्हणून काही लोक म्हणजे भिक्खू बनलेला आहे. चित्त अत्त थेर वत्थू जे आहे धम्मपदामधले, चित्त वग्गामधली जी कथा होती, त्याला एकदा असं भटकत जातो आणि विहारात जातो, तर त्याला उत्तम भोजन खायला मिळतं आणि त्याला वाटतं अरे या लोकांना तर खूप चांगलं भोजन मिळतं, त्यासाठी तो भिक्खू बनतो. तर असे अनेक भिक्खू जे होते म्हणजे या जिव्हा इंद्रियाला बळी पडून तिकडे आलेले आहेत. आणि ही म्हणून प्रत्येक कथा जी आहे भले त्या छोटी असली तरी खूप मोठा संदेश देऊन देते. लबानेदारांनी 2 वेगवेगळ्या कथा यासाठी घेतल्या की त्याचा संदर्भ साधारण भोजनाशी निगडीत आहे. काय म्हणतात त्याला, मांसाहार करणं जे आहे त्याच्याबद्दल बरेच टीका बुद्धावर होते. आणि हे जे सरांनी जे पहिलं जातक जे सांगितलं होतं बालवाद जे आहे, तर त्यात तोच विषय आहे आणि महत्वाचा विषय आहे बरं त्यात, की बुद्धांना म्हणजे भिक्खू संघाला विनय जो आहे ना, की ताटामध्ये जे वाढलं, पात्रामध्ये जे वाटलं ते उपेक्षाने इक्वॅमिनिटीने ते भोजन करायचं आहे ना, हे चांगलं आहे हे वाईट आहे असं भिक्खूने कधी विचार करायचा नसतो. जे ताटात पडलं ते समतेने ते ग्रहण करायला पाहिजे. आणि विनय आहे आणि धम्म पण तोच शिकवतो. त्यामुळे ते त्यावेळेसचे लोक जे होते, जे भोजनदान करणारे म्हणू किंवा जे गृहस्थी लोक जे होते ते खूप जास्त स्वयंपाक बनवायचे. हा ठीक आहे, एकत्र कुटुंब पद्धती असायची, त्यामुळे पाहुणे येणारे जाणारे असायचे, त्यामुळं जास्त स्वयंपाक तर बनवलाच जायचा. पण अनेक तपस्वी होते, म्हणजे बौद्ध भिक्खू असतील, जैन असतील, तिथी असतील, जे कोणी असतील ते त्यांच्यासाठी पण ते जास्त भोजन बनवून ठेवायचे आणि आले की त्यांना ताटात द्यायचे. तर बरेच पंथावाले तर नॉनव्हेज बिलकुलच खायचे नाही किंवा त्यांच्या बऱ्याच कंडिशन असायच्या.
या अचेलकच्या आहे ना खूपच जास्त अटी होत्या की या घरातलं खायचं नाही, कोणी गर्भवती स्त्री असेल तर तिथलं खायचं नाही, तिथे कुत्रा उभा असेल तर ते खायचं नाही, अशा म्हणजे खूप कंडिशन त्यांनी टाकल्या होत्या. त्यामुळं बौद्ध भिक्खू तिथे गेला तर त्याची काही कंडिशन नसायची, ते फक्त त्या दाराजवळ उभे राहायचे. आणि हे जे गृहस्थी लोक जे आहे ना त्यांनी बनवलेलं जे भोजन आहे त्यातलं ते म्हणजे आपण म्हणतो ना घासातला घास द्यायचे, तर आपल्या जे बनवलेलं आहे अन्न भोजन त्यातलं ते पात्रात द्यायचे. त्यामुळे त्यांनी जर मासा नॉनव्हेज बनवलं असेल, मांस बनवलं असेल, मासे बनवले असतील तर त्यातला तो भाग ते पात्रात द्यायचे. आणि त्यामुळं ताटात जे पडलेलं ते साक्षी भावानं खायचं, समतेनं खायचं आहे. त्यामुळे त्यांच्या ताटात जर नॉनव्हेजचं काही आलं असेल तर त्यांना शांत चित्ताने ते खायचं आहे. त्यांच्यासाठी काही खास ते कोंबडं बकरं मारलेलं आहे अशातला प्रकार नाही आहे. तसं असतं तर नाही खाता येत, पण ताटात जे पडलेलं ते खायचं आहे. आणि त्यामुळं ना बुद्ध धम्मावर खूप टीका झालेली आहे की हे मांसाहार करतात. स्पेशली जैनिझम वाले जे आहे ना खूप जास्त टीका करतात मांसाहाराच्या बाबतीत बुद्धावर. पण कोणत्या परिस्थितीत बुद्धानं सांगितलेलं आहे आणि का सांगितलेलं आहे, मध्यम मार्ग का निवडलेला आहे, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे जे लबाने सरांनी आज या कथेमध्ये सांगितलं. त्या दृष्टिकोनातूनही आपल्याला या दोन्ही कथेकडे बघायचं आहे. आणि जे वादविवाद व्हायचे, भोजनासाठी वाद व्हायचे म्हणजे भिक्खू मध्ये पण कधी कधी वाद व्हायचे, काही अस्ताव्यस्त वागायचे भिक्खू. म्हणजे असं पण झालेलं आहे की एखादा भिक्खू आजारी आहे तर दुसरा भिक्खू पिंडपातासाठी जायचं आणि त्यांना आणून द्यायचं, पण कधी कधी काही कारणामुळे ते त्यांना आणल्या जात नव्हतं त्या भिक्खूच्या स्वार्थीपणामुळे वगैरे, असे पण बऱ्याच घटना घडलेल्या आहे. तर भोजन आणि भोजन मात्रा आणि मांसाहार की अमांसाहार आहे ना, हे सगळे जे वादाचे विषय आहे ना या अट्टकथामधून खूप गंभीरतेनं त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि लबाने सरांनी त्याच्यावर खूप चांगला प्रकाश पाडलेला आहे. आणि त्यामुळे लबाने सरांचं खूप खूप कौतुक, खूप खूप आभार. लबाने सरांचं पुन्हा पुन्हा कौतुक. खूप छान दिसना झाली. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान. मी विभाराई ठाण्यावरून बोलते. मी तेजस्विनी भगत मॅडमला धन्यवाद देते, त्यांनी आज मला लिंक पाठवलेली आहे आणि खूप छान वाटलं. जे काही जरुरी ABCD पासून बऱ्याच म्हणजे सिलेबस मध्ये नसल्यामुळं किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा प्रसार नसल्यामुळे आज दुर्भाग्य आपल्या समाजाचं की ही भाषा आपल्यापर्यंत पोहोचली नाही आणि दुर्मिळ होऊ नये आणखी, त्यासाठी खूप तुमचे प्रयत्न आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन. थँक्यू मॅडम. स्मिता मॅडमला काही जय हिंद सर. नमो बुद्धाय. मला असं तुम्ही आता जे बोललात ना त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं की खरंच धम्मसाकच्या इतकं छान काम करते. मी 7-8 महिने झालं जुडलेली आहे धम्मसाकच्याशी, परंतु ऑनलाईन सेशन एवढे मला अटेंड करता येत नाहीत काही अडचणीमुळे. परंतु या 7-8 महिन्यामध्ये मी सर्व सेशन बघितलेले आहेत. आता आपलं 105वं आज सेशन आहे, तर मी आता 93व्या सेशन पर्यंत आलेली आहे. एवढे सगळे 4 वर्षाचे मी पूर्ण भाग बघितले आहेत. मी सकाळपासून माझे काम करत करत ते ऐकत असते. नंतर जसा जसा वेळ मिळेल तसं दिवसभर मी धम्मसाकच्या ऐकते, जसा मला वेळ मिळेल तसा. तर इतकं भारी वाटतंय की खरंच एक तुम्ही आमच्यासाठी जे साठवून ठेवले इतका ज्ञानाचा खजिना, आणि म्हणजे इतकं गदगद होते ते सगळं ऐकून. एका आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली धम्मसाकच्यामुळे. आणि तिथून मी म्हणजे एकदा 105 आता म्हणजे इथपर्यंत आले ना की मात्र नंतर कंटिन्यू मी हे ऐकत राहणार, कंटिन्यू जॉईन करत राहणार. थँक्यू सर्व धम्मसाकच्या टीमला खूप खूप धन्यवाद. खूप खूप मंगलमेत्ता. थँक्यू सर. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. गायधनी सर बोला. नमो बुद्धाय सगळ्यांना आणि जय भीम. खूप छान सेशन झालाय. सिद्धार्थ सरांनी पण जे सांगितलं आहे ते तर खूप
छान सांगतात ते. प्रत्येक व्याख्यानातून त्यांचं खूप छान बोध येतो. आणि आजचं आहारावरती जे होतं ना, ते पण त्याच्या आधी पण आहारावरती लबाने सरांनी 1-2 जातक किंवा धम्मपद मध्ये पण सांगितले, ते पण खूप अप्रतिम सांगतात. त्यांचा पण एक स्वतःचा एक अनुभव त्या सांगण्यामधून पण येत राहतो. याचा पण आपल्याला लक्षात येतं. आणि मिसाळकर सरांनी जे सांगितलं आता ऍडमिशन बद्दल वगैरे, त्यामध्ये पण लोकांना जे प्रोत्साहन मिळतं आणि त्यांना पण असं वाटतं की जरा ऑफलाईन कोर्स करायला पाहिजे. तर यामागे तर मला असं वाटतं की धम्म साखरचा खूप मोठा हातभार आहे, की धम्मामध्ये जे प्रोत्साहन मिळत आहे लोकांना, की आणि आता मला तर स्मिता मॅडमचं जे त्यांनी कमेंट्स केले ना, ते तर मला खूप मनाला भावलं, की त्यांनी 93 एपिसोड त्यांनी ऑनलाईन चेक केले. म्हणजे मला थांबवूनच नाही गेलं. मी ऍक्च्युली बोलणार नव्हतो आज, पण मला स्मिता मॅडमनी बोलायला लावलं, की त्यांना जो म्हणजे त्यांचं जे परिश्रम दिसलं मला जातक कथेतून धम्म समजण्याचा. तर खूप छान. अभिनंदन स्मिता ताई तुमचे. आणि तुम्ही असे Thank you, sir. धम्मामध्ये प्रगती करत राहा. आणि नंतर तिथं एपिसोड जे आपले आहेत तिथं आणखी तुम्हाला जास्त प्रभावीशील वाटणार, जास्त अभ्यासपूर्ण वाटणार. कारण सुरुवातीला थोडस लोकांचे जे प्रतिक्रिया तर त्यातून पण आमचे मार्गदर्शक अभ्यास करत असतात. काही प्रश्नांचे उत्तर वेळेवर नाही तयार होत आमच्याकडून, पण आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो. आणि मग हळूहळू मग त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन येऊन अजून नॉलेज त्याच्यामध्ये ऍड होऊन मग जे धम्मसाखरचा जे मार्गदर्शक व्याख्यान करतात ते बऱ्याच अर्थाने परिपूर्णतेकडे आपण जात असतो. तर याच अनुषंगाने मला थोडं बोलायचं आहे सिद्धार्थ सर या कथेवरती. तर तुमची परमिशन असेल तर मी बोलू का सर? सर प्लीज बोला. थँक्यू सर. तर या दोन्ही कथेमधून ना आपण बघा, आपण खूपदा असं म्हणतो की, आणि बरेच लोकांचं म्हणणं असतं की जातक कथा ह्या फक्त स्टोरीज आहेत. हे म्हणजे म्हणतात की बुद्धांचे पूर्वजन्माचे आधीच्या जन्माच्या कथा आहेत, पण असं काही नाही. ह्या फक्त कथा आहेत मुलांना प्रोत्साहन यासाठी वगैरे वगैरे असं. तर या गोष्टीला बाजूला ठेवून आपण ह्या कथा बुद्धांच्या पूर्वजन्माच्या आहेत कशा सिद्ध करायच्या. तर यामधून ना आपल्याला एक खूप छान बोध मिळतो की बुद्धांचा जर आपण पूर्वजन्माबद्दल अभ्यास केला तर मग पारवी पण येतो ना. मग पारवी आहेत पूर्ण करायसाठी, तर काही तर जन्म असतील ना त्यांचे. मग त्या जन्मात त्यांनी काय केलं हा एक प्रश्न असतोच ना. कारण इकडचे लोक पण बरेच लोक असे म्हणतात की जातक कथा फक्त कथा आहेत, है ना. तर त्या लोकांना मी स्वतः पण त्यांना काउंटर प्रश्न केलाय की मग पारमी पूर्ण करणारा काय? पारमी पूर्ण कशा केल्या असतील त्यांनी? मग एकाच जन्मात तर जगून माणूस पारमी पूर्ण करत नाही ना. आज आपण प्रत्येकाचं मन बघतो, तेवढं हाय लेवलचं झालेलं नसतं ना. अरे तुम्ही दान देता पण कधी कधी तुमचा चित्त तसा राहत नाही, कधी कधी राहतं. मग कधी कधी राहण्यापेक्षा पूर्णपणे चांगला चित्त राहण्यासाठी मग तुम्ही प्रयत्नशील राहता ना. दर एकाच जन्मात होत नाही ह्या गोष्टी. म्हणून पारमीकडे खूप लक्ष दिलं ना, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू माणसाचं चित्त डेव्हलप होत राहतो आणि मग तो पूर्णत्वतेकडे जात असतो. तर बुद्धांचं पण बोधिसत्व लाईफ मध्ये अशी ज्ञान अर्जित करून करून त्यांनी ते बुद्ध झालेत. तर मग ह्या दोन कथांमधून त्यांनी काय अनुभव घेतला होता असा, म्हणजे बोधिसत्वांच्या जन्मातल्या ज्या अतीत कथा आहेत दोन्ही कथेमधल्या, त्यांनी तर असं कोणतं ज्ञान तिथून अर्जित केलं होतं की त्यांनी याच्याद्वारे पसेंदी राजाला धम्म सांगितला. पसेंदी राजाला जे तुम्ही उल्लेख केला ना सिद्धार्थ सर, की पसेंदी राजा कसा भरपूर जेवून यायचा आणि मग तिथे बसून घोरायचा, बुद्धांसमोर घोरायचा, खूप आळस, त्याला त्रास, शारीरिक त्याला त्रास व्हायचा. तर मग बुद्धांनी त्याला सांगितलं की तुला शक्ती संपन्न राहणं खूप जरुरी आहे, तुला सतीमध्ये राहणं खूप जरुरी आहे. सतीमध्ये राहशील तर तू संवेदना समजू शकशील, संवेदना समजशील तर तू यंग राहशील, तू मिताहार, तुझं लिमिटेड जेवण राहील छान, आणि त्यामुळे तुला संवेदना खूप छान राहतील, प्रसन्न राहशील आणि तू यंग राहशील, म्हणजे म्हातारा लवकर नाही होशील, एनर्जेटिक राहशील. अशा प्रकारची सूक्त दिला. तो कोणत्या बेसिसवर दिला बुद्धांनी? तर या दोन कथेचा याच्यामध्ये संदर्भ लागतो की यांनी जो अनुभव घेतला या दोन कथेमधून. आज आपण पोपटाची कथा आणि अजून पहिली कथा जी ऐकली त्यावरून असा बोध येतो की आहाराप्रती त्यांनी जो ज्ञान अर्जित केलेला आहे
तो ज्ञान त्यांनी पसंती राजाला दिला त्यांच्या अनुभवाने. म्हणून बुद्धांचं ज्ञान जे आहे ते पूर्ण अनुभवावरती आहे, ते असेच बोलत नाही. तर यावरून हे एक संदर्भ आपल्याला सापडतो. दुसरा संदर्भ हा आहे की जेव्हा भगवान बुद्ध पसंती राजाला हा सूक्त सांगतात, या सूक्ताचं नाव 2 सूक्त आहे. संयुक्त निकायमध्ये 2 सूक्त आहे, जिथे पसंती राजा दुपारी खूप जेवून बुद्धांकडे जातो आणि मग बुद्ध त्याला देव धम्म सांगतात. आणि त्यानंतर मग पसंती राजा एक शब्द म्हणतो ऐकल्यानंतर की उभयेन वतंगमसो भगवा अथेन अनुकंपी दिठ्ठ धम्मिकेन चेव अथेन संपरायिकेन चाती. म्हणजे भगवान बुद्ध, तुम्ही मला 2 प्रकारचं ज्ञान दिलं. एक तर या लौकिक ज्ञान दिलं हे सगळं सांगून, आणि परलौकिक पण ज्ञान दिलं मला. त्याचा लाभ मला दोन्ही ठिकाणी होईल. मी मागच्या कथेमध्ये पण एक एक्सप्लेनेशन दिलं होतं की पसंती राजा हा येणारे बुद्ध आहेत, म्हणजे पसंती राजा हे बोधिसत्व आहेत. आणि 2 सूक्त हा बुद्ध आणि बोधिसत्वाचं कम्युनिकेशन दाखवलेलं आहे. आपल्याला या अँगलनी ही कथा 2 सूक्त समजून घ्यायला पाहिजे. तर जर या कथेतून भगवान बुद्धांच्या उपदेशाने पसंती राजा जर असा ज्ञान प्राप्त करतो की कमी जेवल्याचे, संतुलित आहाराचे आणि सतीमध्ये जेवल्याचे जे फायदे आहेत, ते जेव्हा धम्म राजा म्हणून पसंती राजा बुद्ध बनतील तेव्हा कोणाला तरी हा उपदेश देतील. म्हणजे हा पसंती राजाचा स्वतःच्या अनुभवाने घेतलेला अनुभव आहे. तर आपल्याला जातक कथांना ना या प्रकारे बघता यायला पाहिजे. मग आपल्याला समोरच्या व्यक्तीला उत्तर देता येईल. जर कोणी असं म्हटलं की अरे जातक कथा अशाच आहेत, काही नाहीये, बरेच लोक आहेत आपल्यामध्ये पण असे लोक आहेत, त्यांना हे तुम्ही सांगू शकता. किंवा जे रिसर्च मध्ये आता मुसाटो सरांनी म्हटलं आहे की 5-5 कथा दिलेल्या आहेत अभ्यास करायला वगैरे, त्यांना पण हा एक मुद्दा ते सांगू म्हणजे नोट करू शकतात की जातक कथांना कशा प्रकारे बघता येईल. तर खूप छान संधी मिळाली आपल्याला हे सांगायला. आणि जसं बाकीचे लोक बोलतात त्या हिशोबाने हे सगळे थॉट्स येतात आणि ते बाहेर निघतात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि असं धम्म साखरेच्या प्रगती करत राहू, सगळ्यांना धम्म देत राहू. खूप छान सदिच्छा. थँक्यू सर. थँक्यू. वैशाली ताईला पण बोलायचं होतं, आहे का परमिशन? हो. हा, एक मिनिट. उशीर झाला का? ठीक आहे, मी 2 मिनिटातच बोलते. खूप छान वाटलं आजचं लभाने सरांचं हा जो धम्मसाकच्याचे 2 जातक सांगितले लभाने सरांनी, खूपच छान सांगितले. आणि नेहमी काय होतं की सर सांगतात आणि मग बाकीचे पण बोलतात त्याच्यामध्ये. तर सरांनी जो इतका छान धम्म सांगितला, त्या धम्माबद्दल चर्चा राहून जाते अजून पुढे करायची. म्हणून मला वाटलं की मी पण बोलायला पाहिजे सर, तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. आणि हे जे जो भाव, जो आजच्या मधला जो भाव आहे, तो पण आपण त्याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे जातक कथा संपल्यानंतर पण. कारण शेवटी आपण हे जे डिस्कशन करत आहे ते आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं हेल्पफुल राहील त्याच्यासाठी करत आहे. म्हणून जी मेन जातक आहे आणि जे सरांनी सांगितलेलं आहे ते आपण प्रामुख्याने लक्षात ठेवून करायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यासाठी मी बोलले. दुसरी गोष्ट की इथे आम्ही तसं सध्या इथे कॅलिफोर्नियाला नाही आहे, एका कॉन्फरन्समध्ये आलो आहे इथे वर्जिनियाला. पण मला हे म्हणायचं आहे की इव्हन जे थेरवाद बुद्धिझम आहे, ज्याला जास्त प्राधान्य दिलं गेलेलं नाहीये, फार कमी लोक आहेत, पण आता मला दिसत आहे इथे पण की खूप जणांना थेरवाद बुद्धिझम मध्ये इंटरेस्ट आहे. आणि इथले जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्याशी जेव्हा भेट झाली, पूर्ण अमेरिकेतले जे टॉप प्रोफेसर्स आहेत, तर ते बघत आहेत की कसे अजून स्टुडंट्स थेरवाद बुद्धिझम कडे वळतील आणि जो धम्माचा लाभ आहे तो जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल. हे सगळे इकडचे अमेरिकन्स आणि इव्हन थायलंड आणि सिंगापूर आणि बाहेर देशातले पण लोक आले होते. पण मी एक बघितलं की इथे इंडियन रिप्रेझेंटेशन नाही आहे.
अजिबात नाहीये. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण मला हे म्हणायचं आहे की आपलं थेरवाद जे आहे बुद्धिझम, ते कसं पसरत आहे आणि कसं हे उपयोगी आहे दैनंदिन जीवनामध्ये, हे सांगू इच्छिते याच्यामध्ये. आणि लभाने सर, थँक्यू सो मच. आज मी जास्त जातक बद्दल नाही बोलणार, मला बस हे थोडं सांगायचं होतं. आणि मिसाळकर सर आणि गायधनी सर दोघांनी पण खूप छान सांगितलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. त्यांच्याबद्दल पण, धम्मसाकतच्या बद्दल पण धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू वैशाली ताई. संजय सर ऑल्सो, तुम्ही खूप प्रोत्साहन देता, तर आम्हाला सांगायला अजून आनंद वाटतो. आणखी जास्त मेहनत घेतली तरी आम्हाला असं वाटतं की अजून छान कसं सांगता येईल. तर थँक्यू व्हेरी मच. मिसाळकर सर नेहमी मोटिवेट करत असतात. संजय सर तर वेगळं फोन करून मला नंतर सांगतात की नाही हे असं तर तुम्हीच आम्हाला प्रोत्साहन हो देता सर, आम्हाला इतकं प्रोत्साहन मिळतं तुमच्याकडून. थँकफुल टू एंटायर धम्मसाकरच्या टीम ऍज वेल ॲज उपासकांचे खूप छान मेसेज येतात, कॉमेंट्स हो, हो. येतात, तर ते कळतं आम्हाला. सो थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर, लबाने सर, मिसाळकर सर, गायधनी सर, गायनी मॅडम. तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असतं आणि असंच मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहो ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसाकरच्या व पीपीटी टीमचे, स्पेशली ज्योती मॅमचे, ज्यांनी खूप प्रयत्न करून हे इमेज या पीपीटी मध्ये टाकलेले आहेत. या इमेजेस मुळेच या पीपीटी इतक्या सुंदर आणि इतक्या बोलक्या झाल्या आहेत. तर मी ते खूप मनापासून धन्यवाद देते त्यांना आणि खूप खूप मंगलमेत्ता. तुम्ही यापुढेही तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ असेल, वेळ मिळेल, तेव्हा अशा छान इमेजेस तयार करून पाठवत जा. धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, हे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आणि आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास ग्रुप्स मध्ये सुद्धा जरूर शेअर करा, जेणेकरून आपण या धम्माच्या शाळेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया आणि ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करो. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्ध, जय भीम. आणि आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी निलिमा गणवीर मॅडमना धम्मपालन गाथेने करावी अशी विनंती करत आहे. निलिमा गणवीर. धम्मपालन गाथा. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे. धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च. न तावता धम्मधरो यावता बहुभासति. यो च अपं पिसुत्वानं धम्मं कायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति. नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं. एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं. एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं. एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.